हरिओम. आज शुक्रवार 14 जून 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. भगवंत जोडणं हाच एक धर्म. भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा. भगवंत जोडणं हाच एक धर्म आहे. अभिमानाने कोणतंही कृत्य केलं तर ते नाही भगवंताला पोचत. दानधर्म केला, धर्मशाळा बांधल्या, हे सर्व नाव होण्याकरता जर केलं तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला? भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो. बाभळीची झाडं लावली तर त्यांना आंबे कसे येतील? मीपणाने केलेलं काम नाही उपयोगी पडत. शरणबुद्धीने केलेलं काम हाच खरा धर्म. मी भगवंताच्या हातचं बाहुलं आहे असं समजावं. राम करता असं म्हणावं. म्हणजे देवाजवळ शरणबुद्धी धरावी. भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते. ही निष्ठा कधी कुणाला हार जाणार नाही किंवा कधी कुणापुढे मान लवविणार नाही. एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचं कारणच काय? काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो. भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानावं. व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळतं तसं परमार्थात सौख्य निष्ठेने मिळतं. परमार्थ करणाऱ्या माणसाने कोणाचंही अंतःकरण दुखवू नये. परमार्थ हा लबाड आणि भोंदू माणसांचा नाही, तसा तो बावळ्या माणसाचा पण नाही. व्यवहारात कुणाला फसवू नये आणि कशाला भुलू नये. आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावे. लोकांकडून न फसण्या इतकंच आपण व्यवहारी मात्र असावं. आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्या मानानेच देवघेव करावी. व्यवहाराच्या दृष्टीने देणं न राहील असं वागावं. कोणत्याही परिस्थितीत मी राहीन असं जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडत नाही. आपण ज्या श्रीमंतीचा द्वेष करू नये किंवा गरिबांना कमी लेखू नये अशी वृत्ती बनायला भगवंताची निष्ठा पाहिजे. प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळालं पाहिजे. ही संपत्तीची समान वाटणी. मोबदला न देता आपण पैसा घेतला तर तो ज्याचा घेतला त्याची वासना त्याला चिकटून बरोबर येते. काय गंमत आहे बघा. इतर बाबतीत मनुष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करतो, पण तो पैशाचे वचन देतो सहज आणि मोडतोही सहज. तेवढंच वचन पाळण्यात तो कुचराई करतो. पैसा नसून अडतं आणि तो असून नडतं, अशी आपली परिस्थिती आहे. संन्याशाने 1 दिवसाचा संग्रह करावा, गृहस्थांनी 3 दिवसाचा संग्रह करावा. आपल्याजवळ 3 दिवस खायला आहे असं पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये. मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी, तर राम करता आहे ही परमार्थातली पहिली पायरी. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.